आणि यानंतरची एक महत्त्वाची मोठी बातमी ठाण्यातली आहे। ठाण्यातील म्हाडा चाळी आणि इमारतींना आता मोठा दणका बसणार आहे, कारण 20 वर्षांनी अचानक पाणीपट्टी बिल आणि त्यावर लाखो रुपयांच्या दंडाच्या नोटिसा आता पाठवल्या गेलेल्या आहेत। म्हाडाच्या या नोटिसांनी या वसाहतींच्या तोंडचं पाणीच पळालंय। शिवाईनगर, वर्तकनगर आणि महाराष्ट्र नगरच्या इमारतींना हा मोठा दणका आता बसलेला आहे। आमदार संजय केळकर यांनी म्हाडा प्रशासनाला याबाबतचा जाब विचारला आणि मुख्यमंत्र्यांना भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असून तुर्तास कारवाई करू नये अशी मागणी केळकर यांनी केलेली आहे। कोकण म्हाडाचे ज्या सीओ आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांनाही मी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत अशा पद्धतीने ही गोरगरीब जनता, कारण इथे राहणारी जी लोक आहेत ते कनिष्ठ मध्यमवर्गीय आहेत, अशी अचानक तुम्ही बिलं पाठवली तर ते कशी भरू शकतील आणि त्याच्यामुळे त्या बिलांना स्थगिती दिली गेली पाहिजे आणि तोपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई होता कामा नये अशा प्रकारची देखील मी त्यांना कार्यवाही सुचवलेली आहे। लवकरच आम्ही माननीय मुख्यमंत्री यांचीही भेट घेऊन याला स्थगिती मिळण्याच्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।